किसान नेता रविकांत तुपकर के अन्नत्याग आंदोलन का आज 5वां दिन है। डॉक्टरों ने उनकी जांच के बाद गंभीर चिंता व्यक्त की है और उन्हें तुरंत उपचार लेने की सलाह दी है। हालांकि रविकांत तुपकर ने स्पष्ट कहा है कि चाहे उनकी जान चली जाए वे उपचार नहीं लेंगे। उनका कहना है कि जब तक सभी किसानों की संपूर्ण कर्जमाफी नहीं होती तब तक वे अपना अन्नत्याग आंदोलन वापस नहीं लेंगे। डॉक्टरों ने चेतावनी दी है कि यदि आज से उपचार शुरू नहीं किया गया तो रविकांत तुपकर के कई महत्वपूर्ण अंगों पर गंभीर प्रभाव पड़ सकता है और उनकी स्वास्थ्य स्थिति और अधिक चिंताजनक हो सकती है। अशक्तपणा बऱ्याच प्रमाणात आहे। त्यानंतर जी त्यांची पल्स आहे ती थोडीशी आता वाढलेली आहे। बीपी सामान्य आहे आणि घशाचा त्यांना त्रास जास्त होतो आहे सध्या। शुगर आज चेक केल्यावरती शुगरचे प्रमाण साखरे म्हणजे ब्लडमध्ये कमी आलेले आहेत आणि त्यांच्या लघवीमध्ये कीटोन्सचे प्रमाण एक मॉडरेट ते सिव्हिअरच्या रेंजमध्ये आहे। प्रकृती तर चिंताजनक आहेच, पण तरी आपण वेळोवेळी त्यांची तपासणी करून आपण सर्व प्रकारे जितकं शक्य होईल तेवढं आपण त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तसं वेळोवेळी प्रशासनालाही वरती आपण त्या सगळ्या गोष्टी कळवतोय। आज 5चा दिवस आहे, अजून जरी काही दिवस उपोषण झालं तर काय दुष्परिणाम जाणू शकतात, काय परिणाम होऊ शकतात? त्याचे दुष्परिणाम आता हे बरेच वेगवेगळे। आता हे जे हळूहळू जी साखरेचे प्रमाण कमी होण्याचे जे संकेत आहेत ते ॲक्च्युली शरीराच्या अवयवांवरती परिणाम करणारे असतात। त्यामुळे आणि जे कीटोन्सचं प्रमाण आहे जे लघवीमधनं आहे तर हे ॲक्च्युली थोडंसं जास्त चिंतादायक आहे। तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपण त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून आम्ही सर्व प्रकारे त्यांचं जास्तीत जास्त वैद्यकीय तपासणी करून आम्ही वेळोवेळी तो अहवाल घेतो आणि तसं सादर करतो। आपण त्यांची प्रकृती पाहून त्यांना उपचाराचा सल्ला दिला असेल, त्यांची काय भूमिका आहे? त्यांचा सल्ला आहे त्यांचा म्हणजे त्यांची भूमिका हीच आहे की वरती प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि ते काही सध्या तरी तुर्तास उपचार घेण्यास किंवा दवाखान्यामध्ये भरती होण्यास ते मान्य नाही, तयार नाही आहेत ते।